नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हंगाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. अकॅडमी मध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक, अभ्यास साहित्य, आधुनिक अध्यापनाच्या पद्धती, प्रशस्त वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमॅट्रिक उपस्थिती, प्लेग्राऊंड, पॉवर बॅकअप, युनिक ड्रेस कोड, शिस्तबद्ध वातावरण इत्यादी. दर्जेदार शिक्षणासोबतच उत्कृष्ट आणि स्वादिष्ट जेवण. त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही. मित्रांनो, मी सध्या संभाजीनगर जिल्ह्यातील राजनगाव इथे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये जे MSCBचा भोंगळा कारभार चालू आहे, गळतण कारभार, याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक हैराण झालेले आहे. आणि आपण बघू शकतात हे जुनं बिल आहे. या जुन्या बिलाच्या क्रमांक सोडून नवीन बिल, मीटरचं बिल त्यांना आलेलं आहे. आणि जे मीटर कंटिन्यू त्यांना बिल यायचं ते ना आता कमी जास्त बिल आलेलं आहे. काय सांगायला संदर्भात नाव सांगायचं? गंगाधर वाघमारे तुम्ही सदरील जे मीटर आहे जुना असून त्यांनी जुनं मीटर असताना सुद्धा त्यांनी काय केलं, त्याला नवीन मीटर दाखवलं. त्याच्यावरती नवीन मीटर दाखवून नवीन मीटर क्रमांक टाकला आणि मला 2900 बिल दिलं. हा गलतान कारभार त्यांचा थांबवला पाहिजे. याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे. असं लुटायचे धंदे करायला नाही पाहिजे त्यांनी, माहिती का? या संदर्भात जे नवीन मीटर येत आहे त्याच्यामध्ये नागरिक परेशान आहे. आणि या संदर्भात आता बऱ्याच नागरिकांना धाव घेतलेली आहे आणि ते आज पण भरलेले मीटर बसू नये म्हणून. काही ठिकाणी त्यांना मीटर न बसवण्याची सक्ती केली जाते, मीटर बसू नका म्हणून. लवकरच यात संबंधित अधिकारी लक्ष घालून जे नागरिक आहे त्यांना समाज सोडत यावे अशी मागणी नागरिक म्हणून होत आहे. आणि हे जे मीटर बसवलं ना, हे मीटर जुनं आहे, यांनी लक्षपूर्वक त्याला बघायला पाहिजे. हे कोणा बसवलं, काय बसवलं, याच्याकडून पैसे वसूल करायला पाहिजे. असं घरी त्यांच्याला नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आम्ही कसं काय करायचं, हे लक्ष करायला पाहिजे. सप्तेशन तुम्हा आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये संभाजीनगर जिल्ह्याची राजनगाव इथे मोठ्या प्रमाणाची MSCBनं नागरिकांची लूट चालवली, ती थांबवण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु आपण बघतात जे जुने मीटर आहे त्याला नवीन बिल लागून येतात, त्याच्यामुळं सामान्य नागरिकांची मोठी हाल होत आहे. आणि या संदर्भात आपल्या सोबत आहे बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विजय दिशनकर सर. सर, काय सांगायला संदर्भात? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की जे महावितरण कार्यालय आहे सबस्टेशन जोगेश्वरी, या कार्यालयाच्या अंतर्गत आसपासचे 5-6 खेडे येतात. आणि या कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे आज जे मीटर धारक आहेत, जे नागरिक आहेत, ते अत्यंत परेशान आहे. मला या चॅनलच्या माध्यमातून सांगायचे की सहाय्यक अभियंता काळे साहेब यांना की जे तुम्ही नवीन मीटर लागतात त्या मीटरच्या अनुषंगाने तुम्ही जे बिल काढतात ते बिल या ठिकाणी चुकीचं आहे. आणि प्रत्येक ग्राहकाला तुम्ही विचारलं पाहिजे का तुम्हाला नवीन मीटर पाहिजे का. तुम्ही सक्तीचं स्मार्ट मीटर करून ग्राहकाला या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी करताय. ग्राहकांना आवाज सव्वा बिल लावून ग्राहकांना या ठिकाणी त्या वेटीस धरायचं काम या ठिकाणी तुम्ही करताय. आणि या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अनेक वेळा आम्ही वारंवार या ठिकाणी आवाहन करतो की जे जुने मीटर असतील त्या जुन्या मीटरची व्यवस्थित रिडिंग घेऊन ते वायरमन असतील, जे तुमचे कर्मचारी असतील, यांना सक्तीचे आदेश दिले पाहिजे की प्रत्येकाच्या घरावर जाऊन प्रत्येकाचं मीटरची रिडिंग ही व्यवस्थित घेतली पाहिजे. आणि जे नवीन मीटर आहेत ते नवीन मीटर तुम्ही बळजबरी कोणावर लादू नका. जर नवीन मीटर तुम्ही बळजबरी कोणावर जर लादवले तर पक्षाच्या वाट्याने मोठं जन आंदोलन या ठिकाणी
बघा आपण या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी जुनं मीटर आहे. या जुन्या मीटरच्या अनुषंगाने तारखेला वेळेवर चांगल्या प्रकारचं बिल येत होतं, परंतु आज रोजी मीटर बदलला नाही आणि जे नवीन मीटरची रिडिंग आहे ती नवीन मीटरची रिडिंग या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. मग मला या ठिकाणी म्हणायचं आहे की ह्या महावितरणचा या ठिकाणी सावळा गोंधळ मला या ठिकाणी संशय येतो की या ठिकाणी सर्व सावळा गोंधळ या ठिकाणी चालू आहे. जुना मीटर असताना नवीन मीटर या ठिकाणी रिडिंग दाखवायची आणि सर्वसामान्य या ठिकाणी आम्हा माणसाने आवश्यक पैसा या ठिकाणी उकळण्याचं काम हे महावितरण कार्य करत आहे. या ठिकाणी राजनगाव असेल, जोगेश्वरी असेल, घाणेगाव असेल, या इतर गावामध्ये ठिकाणी लाईट कधी जाते कधी येते. हे पावसाळा चालू असताना काही लोकांना रात्रभर लाईट या ठिकाणी नसते, रात्रभर लोकांना उकाड्याचा सामना करावा लागतो आणि या ठिकाणी महावितरण कार्यालय आया लोकांना आवश्यक बिल लावून या ठिकाणी नागरिकांची हेळसांड करून या ठिकाणी नागरिकांना भेटी धरण्याचं काम या महावितरण कार्यालय या ठिकाणी करत आहे. महावितरण कार्यालय या ठिकाणी कंट्रोल करतो. जर तुम्ही नागरिकांना व्यवस्थित सुखसुविधा दिली नाही तर आम्ही आपल्या कार्यालयासमोर जेवढे जुने मीटर आहेत तेवढे जुने मीटरची होळी आणि आपल्या महावितरण कार्यालयासमोर केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.